मित्रांनो, श्री कृष्ण म्हणतात की दुःख हा जीवनाचा सर्वात मोठा मित्र आहे, जो आपल्याला ईश्वराकडे घेऊन जातो. हे एक गहन आध्यात्मिक सत्य आहे. जेव्हा जीवन सुखमय आणि आरामदार असते, तेव्हा माणूस अनेकदा सांसारिक भोगविलासात इतका गुंतून जातो की त्याला देवाची आठवणही राहत नाही. पण जेव्हा दुःख येते, जेव्हा अडचणी घेरतात, जेव्हा सर्व आधार तुटतात, तेव्हा माणसाला आपल्या मर्यादांची, आपल्या कमजोरपणाची आणि जगाच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. अशा कठीण परिस्थितीतच त्याला ईश्वराच्या असीम शक्तीचा आणि करुणेचा आश्रय शोधण्याची प्रेरणा मिळते. दुःख आपल्याला अहंकारापासून मुक्त करते, आपल्याला नम्र बनवते आणि आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग मोकळा करते. या अर्थाने दुःख एक कठोर पण खरा मित्र आहे, जो आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन जातो. जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा देव तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडतो. पण जर तुम्ही जुन्याच दरवाजाकडे पाहत राहिलात, तर नवीन वाट कधीच दिसणार नाही. ज्यांना जायचे असते ते निघूनच जातात. ज्यांना राहायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत राहतात. जो निघून गेला त्याच्या मागे धावू नका. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही काहीतरी गमावले आहे. असा विचार करा की तुम्हाला स्वतःला अधिक चांगले बनवण्याची संधी मिळाली आहे. जो निघून गेला त्याला धरून ठेवू नका. वेळ वाहत राहतो आणि तुम्हालाही त्याच प्रवाहाबरोबर पुढे जायला हवे. मागे वळून वेळ वाया घालवू नये. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात. याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला तुमची खरी ताकद ओळखण्याची संधी मिळाली आहे. खरी ताकद तीच आहे जेव्हा तुम्ही तुटल्यानंतरही हसू शकता आणि पुढे जाऊ शकता. जो निघून गेला त्याला जाऊ द्या आणि जो येत आहे त्याचे स्वागत करा. तुम्ही जे गमावले आहे त्या गोष्टींचा विचार करून दुःखी होऊ नका. त्या गोष्टींकडे पहा ज्या अजूनही तुमच्याकडे आहेत आणि त्यांच्यासाठी कृतज्ञ राहा. कधी कधी जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त हवी असते, तीच आपल्या आयुष्यातून दूर निघून जाते, कारण आपल्या नशिबात त्यापेक्षाही काहीतरी चांगले लिहिलेले असते. जो तुम्हाला सोडून गेला त्याच्यासाठी अश्रू ढाळण्यापेक्षा स्वतःला इतके सुधारा की भविष्यात कोणी तुम्हाला सोडण्याची हिंमत करणार नाही. आयुष्यात काही लोक फक्त तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी येतात. जेव्हा तो धडा पूर्ण होतो, तेव्हा ते स्वतःच निघून जातात. देवाला दोष देऊ नका. जर कोणी तुम्हाला सोडले तर ती त्याची मर्जी होती, पण तुमची ताकद ही असेल की तुम्ही न थांबता पुढे जात राहा. कधी कधी सर्वात मोठा विजय हाच असतो की तुम्ही एखाद्याच्या जाण्यानंतरही हसता आणि आपले आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले बनवता. जो तुमच्यासोबत राहण्यास योग्य आहे, तो स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करेल. जो निघून गेला त्याला जाऊ द्या, कारण तो तुमचा कधीच नव्हता. भूतकाळाची आठवण करून रडण्यापेक्षा भविष्याला सुधारण्यात आपली पूर्ण ताकद लावली पाहिजे. कालला दोष दिल्याने आजची सकाळ बदलत नाही. जर बदल हवा असेल तर भूतकाळ सोडून जा. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटे राहिला आहात. कधी कधी एकटे चालणेच तुमच्या खऱ्या ताकदीची जाणीव करून देते. जे तुम्हाला मिळाले नाही ते गमावल्याचे दुःख करू नका. ते तुमच्या नशिबात नव्हतेच आणि जे तुमच्यासाठी बनलेले आहे त्याला तुम्ही गमावूच शकत नाही. आयुष्य तुम्हाला काहीतरी नवीन देण्यासाठी तयार आहे. फक्त तुमच्यात सोडून देण्याचे धाडस असायला हवे. जो निघून गेला त्याला जाऊ द्या, ताकी काहीतरी नवीन येऊ शकेल. ज्या गोष्टीने तुमचे आयुष्य सोडले तिच्या मागे धावू नका. लक्षात ठेवा, ज्याला परतायचे आहे तो स्वतः परत येतो. काही नाती यासाठी तुटतात ताकी तुम्ही तुमची किंमत समजू शका. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणार नाही, तोपर्यंत दुसरा कोणीही तुमचा आदर करणार नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला त्रास यासाठी देते ताकी आपण आपली खरी किंमत समजू शकू. काहीतरी गमावणे कदाचित तुमची ताकद बनण्यासाठीच घडले असेल. जर कोणी जाणारे होते तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही अयशस्वी झालात. काही वियोग तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी असतात. प्रत्येक वेदनेचा तुमच्यासाठी काहीतरी अर्थ असतो. कोणी तुम्हाला सोडून जाते तर ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले. उलट हे पहा की तुम्ही काय शिकलात. जे खरोखर तुमची कदर करतात ते तुम्हाला गमावण्याचा धोका पत्करणार नाहीत. जो निघून गेला त्याला जाऊ द्या आणि जो येत आहे त्याचे स्वागत करा. कधी कधी आयुष्य आपल्याला खाली पाडून शिकवते की कुठे उभे राहायचे आहे.
जी गोष्ट निघून गेली ती तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी गेली होती, ताकी तुम्ही स्वतःला ओळखू शका. जो निघून गेला तो भूतकाळाची सावली होता आणि जो येणार आहे तो तुमच्या भविष्याचा प्रकाश आहे. आपला भूतकाळ सोडा आणि नव्या सकाळच्या दिशेने वाढा. जेव्हा कुणी आपले तुम्हाला सोडून जाईल तेव्हा दुःखी होऊ नका. असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले. उलट हे पहा की आता तुम्हाला स्वतःला घडवण्याची एक नवीन संधी मिळाली आहे. खरी शांती तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही कोणाला जाऊ दिल्यानंतर स्वतःला सांभाळता आणि हसून पुढे जाता. जर एखादे नाते आयुष्यातून निघून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही सर्व काही गमावले आहे. असा विचार करा की तुम्हाला स्वतःला आणखी चांगले बनवण्याची एक नवीन संधी मिळाली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, तुला जे काही मिळाले आहे ते तुझ्या कर्मांचे फळ आहे. संतोष आणि कृतज्ञतेचा भाव तुला नवीन संधींसाठी पात्र बनवतो. जो व्यक्ती प्रत्येक लहान गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायला शिकतो त्याच्या आयुष्यात कधीही कोणतीही कमतरता राहत नाही, कारण तो प्रत्येक गोष्टीत सौंदर्य पाहतो. आता विचार करा, जर एखादा शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो पण वेळेवर पाऊस पडला नाही तर तो निराश होऊन बसेल का? की तो या गोष्टीसाठी आभारी राहील की त्याची जमीन सुपीक आहे, त्याच्याकडे बियाणे आहेत आणि तो पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न करू शकतो? जो शेतकरी कृतज्ञतेने विचार करतो तो पुढच्या हंगामात आणखी मेहनत करतो आणि शेवटी यश मिळवतो. आपले आयुष्यही काहीसे असेच बनते. जर आपण फक्त त्या गोष्टींवर लक्ष दिले ज्या आपल्याला मिळाल्या नाहीत तर आपल्या आत निराशा घर करेल. पण जर आपण त्या गोष्टींची प्रशंसा केली ज्या आपल्याला मिळाल्या आहेत तर आपण आणखी मिळवण्यास पात्र बनू. उदाहरणार्थ, जर एखाद्याकडे चांगले आरोग्य असेल पण तो फक्त याच चिंतेत असेल की त्याच्याकडे दुसऱ्या इतका पैसा का नाही, तर तो खरोखर आनंदी राहू शकेल का? पण जर तोच व्यक्ती विचार करेल की त्याचे आरोग्य चांगले आहे आणि तो मेहनत करून हळूहळू पैसे कमवू शकतो, तर तो संधींसाठी स्वतःला तयार करू शकेल. अनेकदा आपण एखाद्या लहान गोष्टीच्या कमतरतेमुळे इतके दुःखी होतो की आपण त्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरतो ज्या आपल्याकडे आहेत. विचार करा, एका मुलाकडे उपलब्ध असलेल्या खेळण्यांनी तो खेळू शकतो, पण जर तो फक्त याच गोष्टीवर लक्ष देईल की त्याच्याकडे सर्वात महागडे खेळणे का नाही, तर तो त्याच्याकडे असलेल्या खेळण्यांचा आनंद घेऊ शकेल का? नाही. त्याचप्रमाणे जर आपण आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही तर आपण आपला आनंद अनुभवूच शकणार नाही. आणखी एक उदाहरण घ्या. जर एखाद्याला नोकरी मिळाली पण तो फक्त आपल्या कमी पगाराबद्दल चिंतित असेल तर तो मन लावून काम करू शकेल का? पण जर तो आभारी असेल की त्याला नोकरी मिळाली आणि तो आपल्या कामगिरीने ती आणखी चांगली बनवू शकतो तर त्याला बढतीचे मार्ग आपोआप मिळतील. कृतज्ञतेचा अर्थ केवळ शब्दात धन्यवाद म्हणणे नाही. याचा खरा अर्थ आहे की आपल्या मनात समाधानाचा भाव असावा आणि जे आपल्याकडे आहे त्याचा आदर असावा. जेव्हा आपण ही भावना स्वीकारतो तेव्हा आयुष्य आपल्याला आणखी काही देऊ लागते. हे अगदी तसेच आहे जसे एखाद्या झाडाकडे पहा. जर कोणी त्याच्या लहान फळांसाठीही आभारी असेल आणि त्याची काळजी घेत राहील तर ते झाड कालांतराने आणखी मोठी आणि गोड फळे देईल. पण जर कोणी त्या झाडाच्या फळांची कदरच केली नाही तर ते हळूहळू सुकू लागेल. म्हणून जे आपल्याकडे आहे त्यासाठी आभारी राहायला शिका, कारण जेव्हा आपण आपल्याकडील गोष्टी स्वीकारतो तेव्हाच आपण नवीन संधींसाठी तयार होतो. जेव्हा आपले मन समाधानी असते तेव्हा आपण भविष्यात प्रत्येक संधीचा योग्य वापर करू शकतो. हीच जीवनाची खरी समृद्धी आहे. श्री कृष्ण म्हणतात, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जे आज तुझ्याकडे आहे ते नेहमी तसेच राहणार नाही आणि जे आज निघून गेले ते कोणत्या तरी नवीन रूपात तुझ्याकडे येईल. या जगात काहीही कायम नाही, ना सुख ना दुःख, ना यश ना अपयश. जो हे सत्य समजून घेतो तो आयुष्यात कधीही विचलित होत नाही. आता विचार करा, नदीचा प्रवाह नेहमी वाहत राहतो, तो कधीही थांबत नाही. जर कोणी विचार केला की तो तेच पाणी धरून ठेवेल जे नुकतेच त्याच्या जवळून वाहून गेले आहे, तर हे शक्य आहे का? नाही, कारण पाणी पुढे निघून जाते आणि त्याची जागा नवीन पाणी घेते. त्याचप्रमाणे आपले जीवनही सतत बदलत आहे. अनेक लोक जेव्हा काही गमावतात, मग ती संधी असो, नाते असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण, तेव्हा दुःखी होतात. त्यांना वाटते की आपण असे काहीतरी गमावले आहे जे कदाचित कधीच परत येणार नाही. पण जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर जे काही गेले आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या आयुष्यात पुन्हा येते. फक्त आपल्याला ते ओळखण्याची समज असायला हवी. कोणीतरी एक चांगली नोकरी गमावली,
तो काही काळ उदास राहतो आणि त्याला वाटते की आता काही चांगले होणार नाही. पण जर तो हा बदल स्वीकारेल आणि नवीन शक्यतांचा शोध घेईल तर कदाचित त्याला पूर्वीपेक्षा चांगले काम मिळेल, जिथे तो अधिक समाधानी असेल. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो आपल्या मागील गमावलेल्या संधीबद्दल पश्चाताप करण्याऐवजी पुढे जाण्याचे धाडस दाखवेल. जसा एखादा शेतकरी जेव्हा आपले पीक कापतो तेव्हा तो या विचारात दुःखी होतो का की त्याचे पीक संपले? नाही. त्याला माहित आहे की पुढच्या ऋतूत तो पुन्हा बियाणे पेरेल आणि नवीन पीक उगवेल. त्याला माहित आहे की हा बदलाचा नियम आहे, ताकी त्याची जमीन नेहमी सुपीक राहील. कधी कधी आपण एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दुरावतो, एखादे नाते किंवा मैत्री तुटते आणि आपल्याला वाटते की आपण एकटे राहिलो आहोत. पण जर आपण भूतकाळाकडे पाहिले तर आपल्याला जाणवेल की जेव्हाही एखादे नाते आपल्यापासून सुटले आहे तेव्हा त्याची जागा कोणीतरी नवीन व्यक्तीने, नवीन परिस्थितीने किंवा नवीन अनुभवाने घेतली आहे. हे आवश्यक नाही की ते अगदी तसेच असेल, पण ते आपल्या प्रवासात आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपली साथ देण्यासाठी आले आहे. आपण अनेकदा विचार करतो की जे निघून गेले ते खूप मौल्यवान होते आणि आता आपल्याला तसे काही पुन्हा मिळणार नाही. पण आपण विचार केला आहे का की यापूर्वीही बरेच काही गमावले होते आणि तरीही आयुष्याने आपल्याला काहीतरी नवीन दिले? जेव्हा एखादी संधी हातातून निघून जाते तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपले नशीब खराब झाले आहे. उलट याचा अर्थ असा आहे की आयुष्य आपल्याला काहीतरी चांगले देण्यासाठी तयार आहे. बदलाचा नियम आपल्याला हेच शिकवतो की जे आज आपल्याकडे आहे ते कायम नाही आणि जे आज गमावले आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे परत येईल. आपल्याला फक्त आपले मन मोकळे ठेवायचे आहे आणि बदल स्वीकारण्याची क्षमता विकसित करायची आहे. जेव्हा आपण हे समजून जातो तेव्हा आयुष्यातील कोणताही बदल आपल्याला कमजोर करू शकत नाही, उलट आपल्याला आणखी परिपक्व आणि मजबूत बनवतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुला नेहमी ते मिळत नाही जे तुला हवे असते, पण तुला ते अवश्य मिळते जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे. ते योग्य वेळी तुला नक्की मिळेल. तू तुझे कर्तव्य कर आणि फळाची चिंता करू नकोस. मला माहित आहे की तुला केव्हा आणि कसे ते द्यायचे आहे जे तुझ्यासाठी योग्य असेल. जर तू धीर धरशील आणि माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुला ते मिळेल ज्याची तुला प्रगतीसाठी आवश्यकता आहे. अनेकदा आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण अधीर होतो हे विचार करून की आपण इतकी मेहनत केली तरीही आपल्याला तो परिणाम मिळत नाही जो आपल्याला हवा आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते पण ती आपल्याला वेळेवर मिळत नाही तेव्हा आपण निराश होतो आणि विचार करू लागतो की कदाचित देव आपले ऐकतच नाहीये. पण सत्य हे आहे की देव नेहमी आपले ऐकतो, फक्त आपल्याला त्याची योजना समजून घेण्याची गरज असते. विचार करा, एका लहान मुलाला मिठाई खूप आवडत असेल. जर तो प्रत्येक वेळी मिठाईच खात राहिला तर ते त्याच्या आरोग्यासाठी योग्य असेल का? नाही, उलट ते त्याला नुकसान पोहोचवेल. त्याचे आई वडील त्याला मिठाई देतील, पण योग्य वेळी, जेव्हा त्याचे शरीर ते स्वीकारण्यास तयार असेल. त्याचप्रमाणे देवही आपल्याला त्या गोष्टी देतो ज्या आपल्यासाठी योग्य आहेत, पण तेव्हाच जेव्हा आपण त्यांच्या लायक बनतो आणि जेव्हा ते आपल्यासाठी सर्वोत्तम असतात. शेतकऱ्याकडे पहा, तो बियाणे पेरतो, त्याची काळजी घेतो, पाणी देतो, पण त्याला लगेच पीक मिळत नाही. त्याला धीर धरावा लागतो, कारण बियाण्याला अंकुर फुटायला, वाढायला आणि पिकायला वेळ लागतो. जर तो वेळेपूर्वी पीक कापण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कच्चे आणि अपूर्ण धान्य मिळेल, ज्यातून काहीही साध्य होणार नाही. पण जर तो योग्य वेळीची वाट पाहतो तर त्याला भरघोस पीक मिळते. त्याचप्रमाणे आयुष्यातही आपल्याला योग्य गोष्टीसाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. आपण विचार करतो की आपल्याला नोकरी, यश, पैसा, प्रेम किंवा कोणतीही अन्य गोष्ट लगेच मिळावी, पण देव आपल्याला तेव्हाच देतो जेव्हा आपण त्यासाठी पात्र असतो आणि जेव्हा ते आपल्यासाठी सर्वात चांगले असते. एखाद्या व्यक्तीला खूप मोठे यश हवे असते, पण जर तो अजून मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर ते यश त्याच्यासाठी ओझे बनेल. पण जेव्हा त्याला योग्य वेळी यश मिळेल तेव्हा तो ते चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल. एखादी व्यक्ती एका चांगल्या नात्याच्या शोधात असते, पण ती वारंवार अयशस्वी होते. तिला वाटते की तिचे नशीब खराब आहे, पण काही वर्षांनी तिला कोणीतरी असे भेटते जे तिचे आयुष्य सुंदर बनवते. तेव्हा तिला जाणवते की पूर्वी ती स्वतः त्या नात्यासाठी तयार नव्हती आणि देवाने तिला योग्य वेळी योग्य व्यक्तीशी भेटवले.
देव नेहमी आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे, पण तेव्हाच जेव्हा आपण त्यासाठी पात्र बनतो. म्हणून धीर धरणे आणि देवाच्या योजनेवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपल्याला ते मिळेल जे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे, कदाचित आपण विचार केला त्यापेक्षाही जास्त. जो तुम्हाला सोडून गेला त्याने तुमच्या आयुष्यातून फक्त त्याचा हिस्सा घेतला आहे, तुमची ताकद आणि हिंमत नाही. पुढे जा आणि जगाला दाखवा की तुम्ही एकटेही जिंकू शकता. कधी कधी लोक यासाठी दूर जातात ताकी तुम्ही स्वतःला शोधू शका. जे घडून गेले ते विसरून जा आणि जो सोबत आहे त्याच्यासोबत आयुष्य आणखी सुंदर बनवा. जे झाले ती एक कहाणी होती, पण तुमचे भविष्य एक नवीन अध्याय आहे जो तुम्ही स्वतः आपल्या लेखणीने लिहू शकता. हिम्मत धरा आणि आपल्या अटींवर आयुष्य जगा. कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही, फक्त एक नवीन अध्याय सुरू होतो. स्वतःला कमजोर समजू नका. हे जाणून घ्या की प्रत्येक अंतानंतर एक नवीन सुरुवात होते. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमी आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की त्याच्या गरजा आणि प्राधान्यक्रम वेगळे होते. स्वतःला दोष देऊ नका, उलट स्वतःला आणखी चांगले बनवा. आयुष्यात वियोग फक्त एक नवीन मार्ग उघडण्यासाठी असतो. जर कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेले असेल तर याचा अर्थ असा आहे की आता तुमच्यासाठी काहीतरी चांगले येणार आहे. ज्या नात्यात तुम्हाला फक्त वेदना मिळतात त्या नात्याशी बांधून राहण्याची गरज नाही. जेव्हा कोणी जाते तेव्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. जे तुमचे आहे ते नेहमी तुमच्या सोबत राहील. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त एक अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नाही. जेव्हा तो अध्याय संपतो तेव्हा तुम्हाला पुढे जावेच लागते. जो निघून गेला त्याचा पश्चाताप करू नका. स्वतःला इतके मजबूत बनवा की जेव्हा तो वळून पाहिल तेव्हा त्याला जाणीव होईल की त्याने किती मौल्यवान गोष्ट गमावली आहे. भूतकाळाचे ओझे वाहत राहिलात तर भविष्यातील संधी हातून निसटून जातील. कालला जाऊ द्या आणि आजला पूर्णपणे जगा. कोणाच्या जाण्याने असा विचार करू नका की तुम्ही तुटला आहात. खरी ताकद तीच आहे जो वेदना सहन करूनही हसणे जाणतो. प्रत्येक जाणारा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. त्याच्या जाण्याचे दुःख करू नका, उलट तो धडा स्वीकारा आणि आपले आयुष्य पूर्वीपेक्षाही चांगले बनवा. जो निघून गेला त्याच्यासाठी आपले आयुष्य थांबवू नका. तुमच्या आयुष्याचे खरे सौंदर्य अजून समोर यायचे बाकी आहे. आनंद त्या गोष्टींमध्ये आहे ज्या अजूनही तुमच्याकडे आहेत, त्या गोष्टींमध्ये नाही ज्या आता तुमच्या आयुष्याचा भाग नाहीत. कालला सोडा आणि आज मध्ये जगायला शिका. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात. असा विचार करा की आता तुम्हाला स्वतःला सुधारण्याची, स्वतःवर प्रेम करायला शिकण्याची एक नवीन संधी मिळाली आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्वीकारणार नाही तोपर्यंत इतरांच्या येण्या जाण्याने तुम्हाला फरक पडत राहील. खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही कोणाच्या जाण्यानंतरही पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाता. जे घडले ते विसरून जा आणि स्वतःला इतके खास बनवा की कोणी तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाही. जर कोणी तुमचा आदर करू शकला नाही तर त्याच्या जाण्याचे दुःख करू नका. स्वतःला इतके मौल्यवान बनवा की तुमची कदर समजणारे तुमच्याकडे खेचले जातील. जे तुमच्यासाठी बनले आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत राहील आणि जे तुमच्यासाठी नाही ते तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्याकडे टिकणार नाही. आजला उद्याचा विचार करून वाया घालवू नका. आयुष्याचे नाव पुढे चालणे आहे. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी नसतो. काही लोक कोणत्या तरी कारणाने भेटतात, काही आनंद देतात, काही धडा शिकवतात. पण जो कोणी येतो तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्यासाठी येतो. म्हणून कोणाच्या जाण्याचे दुःख तर होते, पण हे पहा की त्याने तुम्हाला काय शिकवले. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त एक अध्याय असतात, संपूर्ण पुस्तक नाही. जेव्हा त्यांचे काम पूर्ण होते तेव्हा ते निघून जातात, पण पुस्तक तिथेच संपत नाही. तुमची कहाणी अजूनही सुरू आहे आणि येणारी पाने तुमच्या हातात आहेत. जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जाते तेव्हा ते तुमच्यासाठी एक रिकामी जागा सोडून जाते, पण ही रिकामी जागा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन भरण्याची संधी सुद्धा आहे. तिला दुःखाने भरू नका, उलट नवीन स्वप्न आणि आनंदाने भरा. जे तुमच्या सोबत आहेत त्यांची कदर करा. जे निघून गेले त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा हे पाहणे जास्त महत्वाचे आहे की तुमच्या सोबत कोण आहे. कधी कधी आपण गेलेल्या नात्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपण त्यांना विसरतो जे खरोखर आपली काळजी करतात.
जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमतरता होती. याचा अर्थ असा आहे की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले येणार आहे. जो तुमच्यासाठी बनलाच नाही त्याच्यासाठी स्वतःला बदलू नका. प्रत्येक शेवट हा एका नवीन सुरुवातीचे संकेत देतो. जर कोणी आयुष्यातून निघून गेले असेल तर याचा अर्थ असा नाही की सर्व काही संपले. याचा अर्थ असा आहे की देव आता तुमच्यासाठी काहीतरी आणखी चांगले लिहित आहेत. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त यासाठी येतात ताकी ते तुम्हाला मजबूत बनवू शकतील. ते तुम्हाला वेदना देतील, त्रास देतील, पण शेवटी ते तुम्हाला तेच बनवतील जे तुम्ही नेहमीच बनणार होता, एक मजबूत माणूस. जर कोणी तुमचा आदर करू शकला नाही तर त्याच्या जाण्याचे दुःख करू नका. उलट स्वतःला इतके मजबूत बनवा की जेव्हा तो तुम्हाला आठवेल तेव्हा त्याला फक्त पश्चाताप होईल. खरी ताकद ही नाही की तुम्ही कोणाला रोखू शका. उलट ही आहे की तुम्ही कोणाच्या जाण्यानंतर पूर्वीपेक्षा जास्त आनंदी राहा. कधी कधी कोणाच्या जाण्यावर आपल्याला असे वाटते की आपले आयुष्य अपूर्ण राहिले, पण सत्य हे आहे की काही लोकांच्या जाण्यानेच आपण स्वतःला पूर्णपणे समजू शकतो. जे लोक तुम्हाला आनंदी ठेवण्याची संधी मिळूनही आनंदी ठेवू शकले नाहीत, त्यांच्या जाण्याचे दुःख करू नका. कारण त्यांची जागा आता त्यांच्यासाठी रिकामी आहे जे खरोखर तुमची कदर करतील. प्रत्येक वेदना, प्रत्येक त्रास, प्रत्येक वियोग तुम्हाला काहीतरी शिकवतो. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला त्या उंचीवर पोहोचायचे आहे जिथपर्यंत पोहोचण्यापासून तुम्हाला त्या व्यक्तीने रोखून धरले होते. जो निघून गेला तो तुमच्या आयुष्याचा एक भाग होता, संपूर्ण आयुष्य नाही. खरी कहाणी तर आता सुरू झाली आहे आणि ती तुम्हालाच लिहायची आहे. जेव्हा एखादे नाते संपते तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही सर्व काही गमावले आहे. उलट हे पहा की आता तुम्हाला तुमचे आयुष्य तुमच्या अटींवर जगण्याची संधी मिळाली आहे. जर कोणी तुम्हाला सोडून जात असेल तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. कारण जे तुमचे आहे ते कोणत्याही किमतीवर परत येईल आणि जे तुमचे नाही ते कोणत्या ना कोणत्या बहाण्याने निघूनच जाईल. खरी ताकद ही नाही की तुम्ही कोणाला जाण्यापासून रोखाल. उलट ही आहे की जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जाईल तेव्हाही तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होऊन उभे राहाल. जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त त्रास आणतात त्यांचा जाण्याचे दुःख करू नका. उलट देवाचे आभार माना की आता तुम्हाला एक स्वच्छ आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. कधी कधी आपल्याला वाटते की कोणीतरी आपल्याला सोडून गेले, पण सत्य हे आहे की त्यांनी आपल्याला स्वतंत्र केले आहे. आता तुमच्याकडे ते करण्याची संधी आहे जे तुम्हाला खरोखर करायचे होते. जो निघून गेला त्याने तुमच्या कहाणीचा फक्त एक अध्याय संपवला आहे, संपूर्ण पुस्तक नाही. येणाऱ्या पानांमध्ये तुम्ही नवीन सुरुवात लिहाल की तीच जुनी कहाणी पुन्हा लिहाल, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. जर कोणी तुमच्या आयुष्यात फक्त दुःख देण्यासाठीच आले असेल तर त्याच्या जाण्याचे दुःख करू नका. उलट असा विचार करा की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि चांगले येईल. जे तुमचे होतेच नाही त्यासाठी रडण्यापेक्षा मजबूत बना. म्हणजे जेव्हा योग्य माणसे तुमच्या आयुष्यात येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत पूर्णपणे आनंदी राहू शकाल. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा त्याला जाऊ द्या, पण तुमचे हसू जाऊ देऊ नका. कारण जे खरोखर तुमचे आहे ते परत येईल आणि जे नसेल ते एक आठवण बनून राहील. काही नाती फक्त पाहुणे बनून राहण्यासाठीच असतात, त्यांना जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यात ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडणार नाहीत. जो अध्याय निघून गेला त्याला विसरून जा. जे येणार आहे तो एक पूर्णपणे नवीन प्रवास आहे. भूतकाळात अडकून राहू नका. येणाऱ्या उद्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला सुधारण्यावर लक्ष द्या. जर कोणी तुम्हाला नुकसान पोहोचवून आयुष्यातून निघून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही एकटे राहिला आहात. उलट हे समजा की आता तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून जेव्हा योग्य माणसे आयुष्यात येतील तेव्हा ते तुमची खरी किंमत समजू शकतील. कोणाच्या जाण्यावर शोक करू नका. उलट हे पहा की त्याने तुम्हाला काय शिकवले. तुमच्या आयुष्यात जो कोणी येतो तो काही ना काही देऊन जातो, मग ते प्रेम असो, शिकवण असो किंवा एक नवीन विचार. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा असा विचार करू नका की तुमचे जग संपले. उलट असा विचार करा की आता तुम्हाला तुमचे आयुष्य तुमच्या अटींवर जगण्याची संधी मिळाली आहे. जे लोक तुमची पर्वा करत नाहीत त्यांच्या मागे धावू नका. खरी माणसे तुमच्या आयुष्यात स्वतःहून येतील आणि तुम्हाला ते प्रेम आणि सन्मान देतील ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. वियोग एक नवीन वाट उघडतो. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही गमावले आहे.
उलट हे पहा की आता तुमच्याकडे स्वतःला शोधण्याची एक नवीन संधी आहे. ज्यांना तुमच्यासोबत चालायचे होते त्यांना भाग पाडावे लागत नाही. काही लोकांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यात ज्या गोष्टी खऱ्या असतात त्या कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडणार नाहीत. जो अध्याय निघून गेला त्याला विसरून जा. जे येणार आहे तो एक पूर्णपणे नवीन प्रवास आहे. भूतकाळात अडकून राहू नका. येणाऱ्या उद्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला सुधारण्यावर लक्ष द्या. जर कोणी तुम्हाला नुकसान पोहोचवून आयुष्यातून निघून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही एकटे राहिला आहात. उलट हे समजा की आता तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून जेव्हा योग्य माणसे आयुष्यात येतील तेव्हा ते तुमची खरी किंमत समजू शकतील. कोणाच्या जाण्यावर शोक करू नका. उलट हे पहा की त्याने तुम्हाला काय शिकवले. तुमच्या आयुष्यात जो कोणी येतो तो काही ना काही देऊन जातो. मग ते प्रेम असो, शिकवण असो किंवा एक नवीन विचार. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा असा विचार करू नका की तुमचे जग संपले. उलट असा विचार करा की आता तुम्हाला तुमचे आयुष्य तुमच्या अटींवर जगण्याची संधी मिळाली आहे. जे लोक तुमची पर्वा करत नाहीत त्यांच्या मागे धावू नका. खरी माणसे तुमच्या आयुष्यात स्वतःहून येतील आणि तुम्हाला ते प्रेम आणि सन्मान देतील ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. वियोग एक नवीन वाट उघडतो. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही गमावले आहे. उलट हे पहा की आता तुमच्याकडे स्वतःला शोधण्याची एक नवीन संधी आहे. ज्यांना तुमच्यासोबत चालायचे होते त्यांना भाग पाडावे लागत नाही. काही लोकांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ते फक्त यासाठी येतात ताकी ते तुम्हाला शिकवू शकतील की खरे मित्र कोण असतात. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा त्याला जाऊ द्या. कारण जे तुमचे आहे ते परत येईल आणि जे तुमचे नव्हते ते कधी जवळ राहूही शकले नसते. कधी कधी गमावणे हीच सर्वात मोठी उपलब्धी असते. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर विचार करा की कदाचित आता तुमच्यासाठी काहीतरी चांगले येणार आहे. जी नाती तुम्हाला फक्त दुःख देतात त्यांच्या तुटण्याचे दुःख करू नका. काही तुटलेली नाती आपल्याला शिकवतात की स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि तुमच्यासाठी योग्य काय आहे. जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जाईल तेव्हा असा विचार करू नका की तुम्ही अपूर्ण राहिला आहात. उलट हे समजा की आता तुम्हाला स्वतःला पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे, कोणाच्याही गरजेशिवाय. ज्यांनी तुम्हाला तुमच्या नशिबावर सोडले ती माणसे तुमच्या आयुष्यात कधीच खरी नव्हती. ते कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडले नसते. देव कधी कधी कोणाला तरी यासाठी दूर करतो ताकी आपण आपले महत्त्व समजू शकू. प्रत्येक वेदनेमागे काही कारण असते. फक्त आपल्याला ते समजून घेण्याची गरज असते. जे तुम्हाला समजू शकले नाहीत त्यांना जाऊ द्या. दुःखी होऊ नका. उलट त्यांची पर्वा करा जे तुम्हाला समजतात आणि तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी येत नाही. काही प्रेम शिकवायला येतात, काही धैर्य आणि काही स्वतःला हे शिकवायला येतात की तुटण्याला कसे सांभाळावे. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर त्याच्या जाण्यानंतर स्वतःला गमावू नका. उलट स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनवा. कोणाचीही हिंमत होऊ नये की ते तुमचे धैर्य तोडू शकतील. आपले आयुष्य फक्त एका क्षणासाठी आहे. कोणाच्या जाण्याचे दुःख आयुष्यभर करू नका. उलट हे पहा की त्याने तुमच्या आयुष्यात काय बदल घडवला. जे लोक तुमच्या आनंदाची पर्वा करत नाहीत त्यांच्या मागे आपला आनंद वाया घालवू नका. आपला आनंद त्यांच्या सोबत वाटा जे तुमचे खरे आपले आहेत. जेव्हा कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल तेव्हा असा विचार करू नका की सर्व काही संपले. उलट असा विचार करा की आता तुमच्या आयुष्यात नवीन शक्तींचे दरवाजे उघडत आहेत. प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात आहे. जो निघून गेला तो भूतकाळाचा भाग होता आणि जो येणार आहे तो तुमच्या भविष्याचा नवीन प्रकाश आहे. जे लोक तुमची कदर करायला जाणत नाहीत त्यांच्या जाण्यावर दुःखी होऊ नका. उलट उत्सव साजरा करा. स्वतःला इतके मौल्यवान बनवा की जेव्हा ते तुम्हाला आठवतील तेव्हा पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही. तुमच्या आयुष्यात काही लोक यासाठी येतात ताकी ते तुम्हाला हे शिकवू शकतील की तुम्हाला कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवे. अशा लोकांच्या जाण्याचा पश्चाताप करू नका. उलट देवाचे आभार माना. प्रत्येक नाते आयुष्यभर सोबत निभावण्यासाठी नसते. काही लोक फक्त तुम्हाला तुमचे महत्त्व समजावू शकतील यासाठी येतात आणि मग निघून जातात. जो तुम्हाला सोडून गेला तुम्ही त्याला गमावले आहे, त्याने नाही. कारण तुमच्याकडे अजूनही स्वतःला सुधारण्याची आणि आनंदी राहण्याची संधी आहे, पण त्याच्याकडे कमतरतेशिवाय काहीही नाही. जर एखादे नाते तुमच्या स्वाभिमानापेक्षा मोठे झाले तर त्याला सोडून देणे चांगले आहे. कारण जे खरे आहे ते तुमच्या सन्मानाला कधीही विसरणार नाही.
कधी कधी लोकांचे जाणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनते, कारण जोपर्यंत ते होते तोपर्यंत तुम्ही स्वतःला समजू शकला नव्हता आणि आता तुम्ही तुमची खरी ओळख मिळवाल. जो तुमच्यासोबत असूनही तुमच्याकडे दुर्लक्ष करतो त्याचे जाणे तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही, कारण आता तुमच्याकडे तो वेळ आहे जो तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त यासाठी येतात ताकी ते तोडून तुमची खरी ताकद दाखवू शकतील, पण खरा विजय तेव्हा आहे जेव्हा तुम्ही तुटल्यानंतरही हसू शकाल. जर एखादे नाते तुम्हाला वारंवार दुःख देत असेल तर त्याला सोडून देणे चांगले आहे, कारण खरे प्रेम आणि खरी मैत्री कधीही दुःख देत नाही, उलट तुम्हाला मजबूत बनवते. जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जाईल तेव्हा त्याच्या मागे धावू नका, कारण जे तुमचे आहे त्याला कुठेही जाण्याची गरजच पडणार नाही. एखाद्या माणसाला तुमच्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग बनवू नका की त्याच्या जाण्यानंतर तुम्ही विखरून जाल. तुम्हाला नेहमी स्वतःला आपले पहिले प्राधान्य बनवायचे आहे. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यावर आपल्या भावना वाया घालवू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान कराल तेव्हाच तुम्हाला योग्य माणसे मिळतील. देव कधी कधी तुमच्या आयुष्यातून काही लोकांना यासाठी काढून टाकतो कारण त्याला माहित असते की ते तुमच्यासाठी योग्य नाहीत. हे स्वीकारा आणि पुढे जा. नात्यांमध्ये जबरदस्तीने काहीही साध्य होत नाही. जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर त्याला समजावण्याचा प्रयत्न सोडून आपल्या शांततेला प्राधान्य द्या. जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी आपला आनंद कुर्बान करू नका, कारण जे खरोखर तुमची पर्वा करतात ते तुमच्या उपस्थितीला कधीही हलक्यात घेणार नाहीत. कधी कधी आपल्याला काही लोकांपासून दूर जावे लागते ताकी आपण स्वतःच्या जवळ येऊ शकू. दुरावा दुःख नाही तर एक नवीन सुरुवात घेऊन येतो. काही लोक आयुष्यात येतात, काही निघून जातात, पण त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो. त्यांना स्वीकारा आणि जाणाऱ्यांचा शोक करू नका. जे तुम्हाला वारंवार तोडतात त्यांच्यापासून दूर जाणे ही कोणतीही कमजोरी नाही, उलट स्वतःवर केलेले सर्वात मोठे प्रेम आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका आणि अशी नाती मागे सोडून द्या. जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून गेले त्यांच्यासाठी रडू नका. जर ते तुमचे असते तर तुम्हाला सोडून जाण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. काही नाती फक्त थोड्या काळासाठी असतात, त्यांना जबरदस्तीने निभावण्याचा प्रयत्न करू नका. खरी नाती वेळेसोबत आणखी मजबूत होत जातात. जेव्हा कोणी तुमचा सन्मान करत नाही तेव्हा त्याच्या जाण्याचे दुःख करू नका, उलट स्वतःला इतके मौल्यवान बनवा की एक दिवस त्याला तुम्हाला गमावल्याचा पश्चाताप होईल. जर कोणी तुम्हाला वारंवार दुखावत असेल तर समजा की तो तुम्हाला फक्त आपल्या गरजांसाठी सोबत ठेवत आहे. अशा लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करणे हे प्रत्येक माणसासाठी चांगले आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक राहण्यासाठी येत नाहीत, ते फक्त हे शिकवण्यासाठी येतात की तुम्हाला कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवे. जे खरोखर तुमची पर्वा करतात ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत. जर कोणी निघून गेले तर याचा अर्थ ते कधी तुमचे होतेच नाही. नात्यांमध्ये जबरदस्ती काहीही नसते. जर कोणी तुम्हाला समजू शकत नसेल तर त्याला स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या शांततेला प्राधान्य द्या. जो तुम्हाला सोडून गेला तो तुमच्या आयुष्याचा फक्त एक अध्याय होता. तुमची संपूर्ण कहाणी अजून बाकी आहे, ती तुमच्या समजुतीनुसार लिहिण्यासाठी. काही लोक तुम्हाला सोडून देतात ताकी तुम्ही स्वतःला सुधारू शका. त्यांच्या अनुपस्थितीत स्वतःला इतके मजबूत बनवा की तुम्हाला कोणत्याही आधाराची गरज भासणार नाही. जर एखादे नाते तुमच्या स्वाभिमानापेक्षा मोठे झाले तर त्याला सोडून देणेच चांगले आहे, कारण जे खरे आहे ते तुमच्या सन्मानाला कधीही विसरणार नाही. जेव्हा कोणी तुमचे महत्त्व समजत नाही तेव्हा त्याच्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही. आपली कदर करायला शिका आणि तिथे वेळ वाया घालवू नका जिथे तुमचा आदर होत नाही. जे लोक तुमच्या भावनांना समजत नाहीत त्यांना दोष देऊ नका. माणसे बदलतात. योग्य माणसे तुम्हाला स्वीकारतील आणि जे करत नाहीत ते कधी तुमचे होतेच नाहीत. कधी कधी लोकांचे जाणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनते. जोपर्यंत ते होते तोपर्यंत तुम्ही स्वतःला समजू शकला नव्हता आणि आता तुम्ही तुमची खरी ओळख मिळवाल. जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी आपला आनंद कुर्बान करू नका. जे खरोखर तुमची पर्वा करतात ते तुमच्या उपस्थितीला कधीही हलक्यात घेणार नाहीत.
जो निघून गेला तो फक्त एक धडा होता, पण जो येणार आहे तो बक्षीस असेल. भूतकाळात अडकून राहू नका. आपल्या येणाऱ्या उद्याला चांगले बनवण्यावर लक्ष द्या. एखाद्या माणसाला तुमच्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग बनवू नका की त्याच्या जाण्यानंतर तुम्ही विखरून जाल. तुम्हाला नेहमी स्वतःला आपले पहिले प्राधान्य बनवायचे आहे. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांच्यावर आपल्या भावना वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही स्वतःची कदर कराल तेव्हाच तुम्हाला योग्य माणसे मिळतील. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले आहे. हे पहा की आता तुम्हाला स्वतःला सुधारण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची किती सुवर्ण संधी मिळाली आहे. जे नाते तुम्हाला वारंवार दुःख देत आहे त्याला सोडून देणेच चांगले आहे. प्रेम आणि मैत्री तुम्हाला कधीही दुखावत नाही, ती तुम्हाला फक्त आणखी मजबूत बनवते. जो निघून गेला त्याला जाऊ द्या, कारण जो तुमच्यासोबत राहण्यास पात्र आहे तो तुमचा सन्मान करायला जाणतो आणि तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. कधी कधी कोणाचे तरी जाणे आवश्यक असते ताकी तुम्ही स्वतःला ओळखू शका. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, पण हे समजा की तुमची किंमत तीच राहते. तुमच्या आयुष्यात जो कोणी येतो तो काहीतरी शिकवण्यासाठी येतो. कोणी प्रेम शिकवते तर कोणी धैर्य, आणि काही लोक फक्त हे शिकवण्यासाठी येतात की तुम्ही कोणाशिवायही जगू शकता. कोणाच्या राहण्याने किंवा जाण्याने तुमची किंमत ठरत नाही. जो तुम्हाला सोडून गेला तो आपल्या मर्जीने गेला, पण आता तुम्हाला तुमचे आयुष्य तुमच्या मर्जीने जगायचे आहे. त्या दरवाज्यांवर वारंवार थाप मारणे बंद करा जे बंद झाले आहेत. काही वाटा यासाठी बंद होतात ताकी तुम्ही योग्य दिशेने पुढे जाऊ शका. जर कोणी तुम्हाला समजत नसेल तर ती त्याची कमतरता होती, तुमची नाही. स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही. जे तुमचे आहे ते तुम्हाला न सांगताच समजून जाईल. प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात नेहमीसाठी नसतो. काही लोक फक्त यासाठी भेटतात ताकी तुम्ही हे शिकू शका की तुमच्यासोबत राहण्यास कोण पात्र आहे. जेव्हा कोणी निघून जाईल तेव्हा दुःखी होऊ नका. उलट असा विचार करा की त्याने तुमच्या आयुष्यात काय शिकवले. कदाचित त्याचे जाणेच एका नवीन सुरुवातीचे संकेत असेल. जर नाते ओझे बनू लागली तर त्यांना वाहण्याऐवजी जाऊ देणेच चांगले आहे. खरी नाती तुम्हाला हलके वाटायला लावतात, जड नाही. जो तुमच्या भावनांची कदर करत नाही त्याला आपल्या आयुष्यात जागा का द्यायची. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत लोक तुम्हाला हलक्यातच घेतील. जर कोणी तुम्हाला सोडून गेले असेल तर याला आपला पराभव समजू नका. ही तुमच्यासाठी स्वतःला सुधारण्याची, काहीतरी नवीन करण्याची आणि खऱ्या ताकदीची जाणीव करण्याची संधी आहे. कधी कधी एकटेपणाच खऱ्या ताकदीची जाणीव करण्याची गुरुकिल्ली असतो. स्वतःला भेटणे वाईट नसते. जेव्हा लोक निघून जातात तेव्हा खरी ओळख होते की तुमची खरी ताकद काय आहे, तुमचा आनंद काय आहे. तो कोणाच्या राहण्यावर किंवा जाण्यावर अवलंबून नसावा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदाची जबाबदारी इतरांवर टाकत राहाल तोपर्यंत तुम्हाला कधीही शांती मिळणार नाही. जो तुम्हाला सोडून गेला तो आपल्या मर्जीने गेला, पण आता तुम्हाला स्वतःला इतके सुधारण्याची संधी मिळाली आहे की जेव्हा तो पाहिल तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव होईल. नाती जबरदस्तीने निभावण्यापेक्षा स्वतःला प्राधान्य देणे चांगले आहे. जे लोक खरोखर तुमची पर्वा करतात ते न सांगताच समजून जातात. स्वतःवर इतके प्रेम करा की कोणाच्या येण्या जाण्याने तुमच्या शांततेवर परिणाम होऊ नये. जेव्हा तुम्ही सुधाराल तेव्हा योग्य माणसे स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होतील. देवाला जाणीव करून देण्याची गरज नाही. तिथे आपला वेळ वाया घालवू नका जिथे तुमची कदर होत नाही. जे घडून गेले त्याला धरून बसू नका. जे येणार आहे ते तुमच्यासाठी यापेक्षा चांगले असेल. भूतकाळात राहण्यापेक्षा येणाऱ्या सोनेरी उद्याला स्वीकारणे चांगले आहे. जे लोक तुम्हाला सोडून गेले ते खरोखर तुमचे होतेच नाहीत. जेव्हा ते निघून गेले तेव्हा तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य मिळाले. आता तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. भगवान कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, आत्मविश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तर कोणताही अडथळा तुला रोखू शकत नाही. जर तुझे मन डगमगले तर तुझी शक्तीही कमजोर होईल. पण जर तू आतून अतूट विश्वास ठेवतोस तर जगातील कोणतीही अडचण तुला तुझ्या मार्गावरून रोखू शकणार नाही. आता विचार कर, एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसतो तेव्हा तो फांदीवर नाही तर आपल्या पंखांवर विश्वास ठेवतो. कारण त्याला माहित आहे की जर फांदी तुटली तरी तो आपल्या पंखांच्या सहाय्याने उडू शकतो.
अगदी त्याचप्रमाणे आपल्यालाही आयुष्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला हवा. परिस्थिती कितीही कठीण का असेना, जर आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तर आपण प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. समजा एक विद्यार्थी परीक्षा देत आहे. जर तो स्वतःवर विश्वास ठेवत नसेल आणि विचार करत असेल की तो अयशस्वी होईल, तर तो चांगला अभ्यास करू शकणार नाही. पण जर तो आपल्या मनात ही भावना ठेवेल की तो मेहनत करेल आणि परीक्षेत चांगली कामगिरी करेल, तर त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो आपल्या पूर्ण क्षमतेने तयारी करू शकेल. अनेकदा लोक आयुष्यात संघर्षांना घाबरतात. जेव्हा अडचणी येतात तेव्हा ते विचार करू लागतात की आता सर्व काही संपले. पण सत्य हे आहे की आयुष्यात प्रत्येक आव्हानानंतर नवीन संधी येतात. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही. एक खूप जुनी गोष्ट आहे. जंगलात 2 बेडूक होते. दोघेही चुकून दुधाच्या एका मोठ्या भांड्यात पडले. भांडे खोल होते आणि दूध इतके दाट होते की ते व्यवस्थित पोहूही शकत नव्हते. पहिला बेडूक घाबरला. त्याने हार मानला आणि विचार करू लागला की आता कोणताही मार्ग उरला नाही. थोड्याच वेळात तो थकून बुडाला. पण दुसरा बेडूक घाबरला नाही. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि सतत आपले पाय हलवत राहिला. हळूहळू दूध घुसळले गेले आणि लोणी तयार झाले. आता त्या लोण्याच्या आधाराने बेडूक उडी मारून भांड्यातून बाहेर पडला. हे आपल्याला हेच शिकवते की जर आपण स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहिलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकत नाही. आपली सर्वात मोठी ताकद बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आपल्या स्वतःच्या मनात आहे. आयुष्यात अनेकदा असे होईल जेव्हा लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. वाटा कठीण असतील, परिस्थिती तुझ्या विरोधात असेल. पण जर तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तर अडचणीही तुला रोखू शकणार नाहीत. लक्षात ठेव, खरा हरणारा तो आहे जो आपल्या मनाने हरतो. पण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीत विश्वास टिकवून ठेवतो आणि परिस्थितीला विजयात बदलू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो आपल्या कर्मांवर ठाम राहतो, धैर्य गमावत नाही, त्याला एक दिवस यश नक्की मिळते. वेळ परिवर्तनशील आहे, ना सुख कायम आहे ना दुःख. जे आज कठीण वाटत आहे तेच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद बनेल. तू फक्त आपल्या कर्तव्य पथावर चालत राहा, कारण प्रत्येक अडचणीनंतर प्रकाश येतो. जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा असे वाटते की हा काळ कधीच संपणार नाही. आपल्याला आपले संघर्ष जड वाटतात आणि असे वाटते की कदाचित आपली मेहनत व्यर्थ जात आहे. पण सत्य हे आहे की कठीण काळच आपल्याला मजबूत बनवतो आणि यशाचा पाया घालतो. विचार कर, जेव्हा एक बी जमिनीत टाकले जाते तेव्हा ते अंधारात मातीच्या खाली दाबलेले असते. ना ऊन असते ना मोकळी हवा. पण तिथेच त्याचा मार्ग संपतो का? नाही. ते हळूहळू आपली आंतरिक शक्ती ओळखते, मातीला भेदून वर येते आणि एक दिवस विशाल वृक्ष बनते. जर ते बी असे विचार करेल की ते कधीही अंधारातून बाहेर येऊ शकत नाही आणि प्रयत्न करणे सोडून देईल, तर ते कधीच अंकुरणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यातही कठीण काळ आपल्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण हार मानली तर आपण तिथेच सडून जाऊ. आणि जर आपण हिंमत टिकवून ठेवली तर एक दिवस तीच अडचण आपल्याला यशाच्या उंचीवर घेऊन जाईल. धागा आणि सुईची गोष्ट घ्या. जेव्हाही कापड शिवायचे असते तेव्हा सुई आधी आत जाते आणि मग बाहेर येते. जर धागा असा विचार करेल की तो नेहमी सुईच्या मागे मागे चालेल आणि वारंवार आत बाहेर ढकलला जाईल, तर तो थकून जाईल. पण जर तो धीर धरेल आणि आपली परिस्थिती स्वीकारेल तर शेवटी तोच धागा एका सुंदर वस्त्राचा भाग बनतो. याचप्रमाणे आयुष्य आपल्याला वारंवार अडचणीत टाकते, मग पुढे जाण्याची संधी देते. जेव्हा आपल्याला वाटते की आता काहीही उरले नाही, तेव्हाच एक नवीन वाट उघडते. चांगले दिवस त्यांनाच मिळतात जे थांबत नाहीत, हरत नाहीत, जे स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवतात. म्हणून जर तुला या क्षणी अंधार जाणवत असेल, जर परिस्थिती तुझ्या अनुकूल वाटत नसेल, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, येणारे दिवस तितकेच मोठे असतील जितका मोठा हा संघर्ष आहे. तुझे यश तितकेच शानदार असेल. चालत राहा, थांबू नकोस, कारण तुझी मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो निघून गेला त्याच्या मागे धावू नकोस. जे तुला मिळायचे आहे ते स्वतः तुझ्यापर्यंत येईल. जर एखादी गोष्ट किंवा व्यक्ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली असेल तर समज की ती तुझ्यासाठी बनलीच नव्हती.
मोहत्याग आणि आपल्या मार्गावर पुढे जा, कारण जे तुझ्यासाठी योग्य आहे त्याला जीवन स्वतः तुझ्या आयुष्यात स्थान देईल. अनेकदा असे होते की आपण एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा एखादी संधी गमावतो तेव्हा आपल्याला असे वाटते की जसे आपण खूप काही मोठे गमावले आहे. आपण विचार करतो की जर ते आपल्याकडे असते तर आपण जास्त आनंदी असतो. पण सत्य हे आहे की जे निघून गेले ते आपल्या आयुष्यात राहण्यासाठी बनलेच नव्हते. विचार कर, जर तुझ्या हातात काचेची एक बांगडी असेल आणि ती अचानक पडून तुटली तर तू ती जोडण्याचा प्रयत्न करशील का? नाही, कारण ती तुटली आहे. आता ती जोडली तरी ती पूर्वीसारखी राहणार नाही. काही नाती, काही संधी, काही गोष्टी आपल्या आयुष्यातून यासाठी निघून जातात कारण त्या आपल्या भविष्यासाठी योग्य नसतात. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जी गोष्ट खरोखर आपली आहे तिला आपण कधीही गमावू शकत नाही. एका नदीकडे पहा. जेव्हा पाणी वाहते तेव्हा ते आपल्यासोबत अनेक गोष्टी वाहून नेते, पाने, लाकूड, माती. पण नदी थांबते का? नाही, ती पुढे वाहत राहते, कारण तिचा उद्देश पुढे वाहणे आहे, मागे सुटलेल्या गोष्टींना धरून ठेवणे नाही. याचप्रमाणे आपले आयुष्यही पुढे जायला हवे. जर कोणी आपल्याला सोडून गेले, एखादी संधी हातून निसटली, तर याचा अर्थ असा नाही की आपले आयुष्य थांबले. याचा अर्थ फक्त इतका आहे की आता आपल्यासाठी काहीतरी वेगळे, काहीतरी चांगले येणार आहे. मित्रांनो, आजसाठी इतकेच. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहायला विसरू नका.